पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परां मूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महत्वन्दे भक्तराजचतुष्टकम्. श्रीमञ्जुळाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनभृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि. राष्ट्रसंत गिरोदीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्. विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणूनी आपुल्या कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो. ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन मंडळी, आपण काल सकाळी पाहिलं गुरुदेवाचं स्वरूप कसं आहे. तर तू है निरामय एक रस है व्याप्त भी अरुशेष भी. असं गुरुदेवाचं स्वरूप आहे. ना है उरे ना है परे, परिपूर्ण केवल मात्र है. नहीं सर्वता का नाम भी खुद में खुदी सर्वत्र है. असं जे लहर की बरखेमध्ये म्हटलं आहे, त्या बरखेच्या नुसार आपण ईश्वराचं स्वरूप कसं आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता ते स्वरूप असं आहे, यतो वाचा निवर्तन्ते. इथं वाचा खुंटीत होते. काय वर्णन करावं, त्याचं वर्णन करण्याकरता जे जे कोणी गेले ते मौन राहिले.
म्हणून आमच्यासारख्या पामरानं त्याचं काय वर्णन करावं. वेद जाणो गेला तो तिथे मौनावला. वेदही मौन झाले. शेष वासुकी त्याचं वर्णन करायला लागले तर तेही सुद्धा जिव्हा चिरुनी बैसला आनंदामृतामध्ये महाराजांनी दिलं. आम्ही काय त्याचं वर्णन करणार आहोत. म्हणून तरी थोडासा शब्दच्छल करून त्याचा भाव तुमच्या समोर प्रकट करण्याचा मी प्रयत्न सकाळी केला. आता असं जे स्वरूप आहे, अविकार प्रभूचे रूप सदा, निरामय म्हणजे अविकार, आणि एक रस म्हणजे अखंड आहे, अभिन्न आहे. असं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाचा अनुभव जो घेतो तो जिवंतपणीच मुक्तीचा आनंद उपभोगत असतो. त्याला जीवनमुक्त असं म्हणता येईल. तो जो जीवनमुक्त पुरुष आहे, त्या जीवनमुक्त पुरुषाच्या संबंधानं आपण, मला वाटतं काल की परवाच्या दिवशी चिंतन केलं होतं. एका सकाळच्या सत्रामध्ये आपलं झालं आहे ते, की जो जीवनमुक्त पुरुष आहे, त्या जीवनमुक्त पुरुषाच्या दृष्टीनं को विधी को निषेधः तस्य कार्यम न विद्यते. त्याला काही कोणतं बंधन राहत नाही. त्यानं ही विधी पाळलीच पाहिजे असंही नाही, आणि त्या मुक्त पुरुषानं एखाद्या विधीचा निषेधच केला पाहिजे असंही नाही. काही विदेही पुरुष झाले, त्यांचं काही बंधन आहे का? कपड्याचं बंधन आहे की जेवणाचं आहे की कशाचं बंधन आहे? काहीच बंधन नाही. आणि त्यांनी जर ते बंधन लावून घेतलंय कपड्याचं वगैरे वगैरे, कोण म्हणणार आहे त्यांना? असं विधी निषेध त्यांना नसतो असं शास्त्राचं मत आहे. तस्य कार्यम न विद्यते, अर्थात त्याला या जगामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्तव्य कर्म शिल्लक राहत नाही असं म्हणतात. एक महत्वाचा गोष्ट बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्याला या परमात्म तत्वाचा अनुभव आला, अशा पुरुषाला कणाकणात व्याप्त असलेलं सच्चिदानंद हे जर कणाकणात व्याप्त आहे तर ते जनाजनात व्याप्त आहे असा भाव त्याचा होणार नाही का? किंवा झाला पाहिजे ना, ही महत्वाची गोष्ट आहे. जर त्याच्या ठिकाणी तो भाव उत्पन्न होत नसेल तर तो अर्धवट साधू आहे. आमच्या साधू संतांचं जीवन पाहता, आमच्या साधू संतांनी कर्म केलं आहे. अर्थात कणाकणात व्याप्त असलेलं चैतन्य तो जनाजनात कसं व्याप्त आहे हे पाहिल, आणि त्या जनता जनार्दनाची सेवा हे आपलं प्राप्त कर्म आहे असं तो समजेल. मग एक चिंतन महत्वाचं आहे. त्याला लोक संग्रह करायचे असतात, कारण जीवनमुक्त पुरुष जो आहे तो जीवनमुक्त जरी झाला तरी आपण पाहिलं त्या दिवशी तो सगळा झाला स्फूर्तिदायक, निस्पृहपणे मार्गदर्शक, ही त्याची अवस्था होत असते. म्हणून मुक्त पुरुष जो आहे त्याच्या संबंधानं गीताईमध्ये असं वर्णन आलं आहे. संसर्ग प्रभाव ज्यांच्या जीवनातून ग्रामगीतेत महाराजांनी व्यक्त केला आहे ते आचार्य विनोबा भावे. त्यांनी
त्यांच्या आईकरिता, त्यांच्या आईला संस्कृत कळत नव्हतं, तर विनोबा भावेंनी त्यांच्या आईकरिता श्रीमद भगवद्गीतेचं मराठी भाषांतर केलं होतं. त्याला गीता अधिक आई विग्रह आहे, त्याची संधी जर केली त्या विग्रहाची तर गीताई असं होतं. त्या गीताईमध्ये त्यांनी गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या 20व्या श्लोकाचं भाष्य करत असताना त्यांनी असं म्हटलं आहे, कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकाधिक, करी तू कर्म लक्षुनी लोकसंग्रह धर्मही. अर्थात श्रीमद भगवद्गीतेचा जो एक श्लोक आहे, महत्वाचा श्लोक आहे, त्या दिवशी आपण तो पाहण्याचा प्रयत्न केला. कर्मण्येव हि संसिद्धिं मास्थिता जनकादया, लोकसंग्रहे वापी संपश्यन कर्तुमर्हसि. अर्थात देखपा जनकादिक कर्मजात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. भगवान श्री ज्ञानोबाराय त्या गीतेच्या श्लोकावर भाष्य करतात. ते असं म्हणतात की देखपा जनकाधिक, जनक राजा यज्ञवल्क ऋषीचा शिष्य, तो जनक राजा. जनक वेगळे वेगळे आहे बरं. यज्ञवल्क ऋषीचा राजा जो शिष्य जो जनक राजा होता, अग्नी माझी पाया एक जळत आहे असं त्याचं वर्णन केलं आहे. तो जनक राजा कर्म करत होता, राज्यही सांभाळत होता, आणि ते राज्य सांभाळत असताना तो जीवनमुक्तीचा आनंद सुद्धा चाखत होता, आणि त्यातूनच त्याला आपला मोक्ष प्राप्त करून घेतला. आणि म्हणून सिद्धांत आहे श्रीमद भगवद्गीतेचा, गीताशास्त्र असं बोलते की देखे प्राप्त्यर्थ जाहले, जे निष्कामता पावले, त्यासही कर्तव्य असे उरले लोकांमाझी. सिद्ध पुरुष जे आहे, मुक्त पुरुष, जीवनमुक्त जे आहे, त्यांनाही सुद्धा जगामध्ये काम शिल्लक राहते. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हेच आहे, त्याचं कारण हे आहे की मार्गी अंधारी सरिसा, पुढा देखणाही चाले तैसा, अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा आचरुनी. ज्ञानेश्वर महाराजांचं असं मत आहे त्या गीतेच्या श्लोकाचं विवरण करत असताना. आंधळे लोक आहे, आणि त्या आंधळ्या लोकांच्या लाईनमध्ये त्यांचा प्रमुख माणूस पुढे आहे, त्याला डोळस माणूस आहे, आणि तो पुढे उभा आहे. त्याला रस्ता दाखवायचा आहे आंधळ्या लोकांना. त्याला तर रस्ता माहित आहे आंधळ्या माणसाला, तो पट चालू शकते, परंतु तो त्या आंधळ्या लोकांच्या पावलानं चालते, आणि त्या आंधळ्यांना रस्ता दाखवते. विचार जर केला तर जे मोठे लोक आहेत ना, ते मोठे लोक आचरण करून दाखवत असतात. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. संत क्रिया करून दाखवत असतात. संतांना जमत नाही काय? जमते, परंतु ते चालती जनाची चाली, बोलती जनाची बोली, अशा आशयाची काहीतरी एक ओवी ग्रंथगीतेत आली आहे. त्यांना हे सगळं कळत असलं तरी सुद्धा ते सामान्य लोकांसारखे वागतात. ते याच्याच करता, ते एवढ्याच करता की हागा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे, ती कवणे परी जाणीजे मार्गाते या.
असं जर त्यांनी कर्म करून क्रिया करून दाखवलं नाही तर जे अज्ञानी लोक आहे त्यांना रस्ता कोण दाखवणार? म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरती माणिकाष्टक जे लिहिलं आहे त्या माणिका अष्टकामध्ये असं म्हटलं आहे, माणिका अष्टकामध्ये ते तुकडोजी महाराजांची स्तुती करत असताना सुंदर त्यांचं वर्णन आलेलं आहे. त्यांच्या वर्णनाचं मी श्लोक तुमच्या समोर सांगतो. माणिका अष्टकामध्ये असं म्हटलं आहे, कर्मे दावितसे जगात करुणी उल्हास वाढावया, पाठी शिक्षक घे शिशुस्तव जसा विद्येसी काढावया, भासे देही परिविदेही वसती कर्मी नसे कामना, श्रीमन्माणिकनाथ अंघ्री कमली तल्लीन हो रे मना, बाळाचे समवर्ततो महिवरी हात्रे जगन्नायक, दीनानाथ मनोहर स्वरूपी जो सन्मुक्तीचा दायक, ज्याचा ना महिमा कुणासही कळे घे काळना सामना, श्रीमन्माणिकनाथ अंघ्री कमली तल्लीन हो रे मना. ते राष्ट्रसंतांचं वर्णन करत असताना, राष्ट्रसंतांच्या अवस्थेचं वर्णन करत असताना माणिकाष्टकामध्ये असं म्हटलं आहे की कर्मे दावितसे जगात करुनी उल्हास वाढावया. जीवनमुक्त जरी झाले तुकडोजी महाराज, त्या काळामध्ये त्यांच्या वयाच्या 15-16 वर्षाच्या अगोदरच जीवनयोगीच्या दुसऱ्या खंडामध्ये आलाय तो भाग. ते जीवनमुक्त जरी झाले तरी सुद्धा कर्मे दावितसे जगात करुनी उल्हास वाढावया, लोकांचा कर्म करण्याचा उल्हास वाढला पाहिजे म्हणून स्वतः कर्म करून दाखवलं. कशा प्रकारे? पाठी शिक्षक घे शिशुस्तव जसा विद्येसी काढावया. मी असं विचारतो, जो शिक्षक उच्च शिक्षित होऊन D.Ed झाल्यानंतर काय असेल नसेल ते सर्व प्रक्रिया पार करून तो शिक्षक झाला आणि तो शिक्षक झाल्यावर शाळेवर शिकवण्यासाठी गेला, त्याला 1-2 येत नाही काय? अ आ इ येत नाही काय? येतेच आहे. त्याला A फॉर ॲपल, B फॉर भळ्या येत नाही काय? त्याला येते. परंतु त्याला जरी हे पाठ असलं तरी सुद्धा तो शिकवत असताना चेंडू दांडू एकाचा शिकवते. असं हे का शिकवते? चेंडू दांडू एकाचा, उभा माणूस पाचाचा, या पद्धतीनं शिकवते. त्याला येत नाही का 1-2? परंतु त्या मुलांना शिकवण्याकरता तो त्या पद्धतीनं म्हणतो आणि त्या पद्धतीनं ते लिहून काढतो आणि त्यांना दाखवतो. हे असं आहे. तसं त्याला जरी समजत असलं तरी तो समाजाला, त्या मुलांना शिकवण्याकरता ते करत असतो. तसे संत सुद्धा पाठी शिशुस्तव जसा विद्येसी काढावया. वास्तविक पाहतात त्यांची अवस्था कशी आहे? भासे देही परिविदेही वसती कर्मी नसे कामना. वास्तविक पाहतात ते जे कर्म करणे चालू आणि फलाची अपेक्षा नाही, निष्काम भावनेनं ते कर्म चालू आहे. विदेही अवस्थेतून ते कर्म सहज त्यांच्याकडून घडत आहे. तो त्यांचा स्वभावच बनून गेला आहे त्या पद्धतीचं समाजाच्या उन्नतीचं कर्म करणं. आणि एवढा त्रिजगताचा नायक असलेला ब्रह्ममूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचा महात्मा कसा वर्ततो समाजात? बाळाचे समवर्ततो हा त्रय जगन्नायक, दीनानाथ मनोहर स्वरूपी जो सन्मुक्तीचा दायक. अहो, त्याच्या दर्शनानंही सुद्धा त्या राष्ट्रसंतांचं दर्शन जरी घडलं ना डोळ्यासमोर,
सगुण साकार रूप जरी तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ना, तरीही सुद्धा ज्या महात्म्याच्या दर्शनामुळे जन्माचे सफलत्व गमते, होता जिचे दर्शन राहेले शही दुःख ना झणी करी जी चित्त आकर्षण, तीही सद्गुरु मूर्ती दृष्टी पडता आनंद तो माईना, श्रीमन्माणिकनाथ अंघ्री कमली तल्लीन हो रे मना, यज्ञादी अनंत करुणी जी कर्मेन शांती मिळे, याल्ला भास्तव कष्टिती निषिदिनी की तप्त जे आगडे, होऊनी अवतीर्ण शांत करिजो ऐशा मुमुक्षु जना, श्रीमन्माणिकनाथ अंघ्री कमली तल्लीन हो रे मना. ज्याच्या केवळ दर्शन मात्राने सुद्धा तुमच्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकते. इतकं सामर्थ्य ज्या संताच्या ठिकाणी एकवटलं होतं. नवे नवे योगी यांच्या महंता तुकडोजी ब्रह्ममूर्ती या पद्धतीनं ज्यांचं वर्णन केलेलं आहे. काय काय वर्णन त्यांचं सांगावं तुमच्या समोर. तुकडोजी सतान श्रेष्ठ असं वर्णन केलं आहे त्यांचं. विश्ववंद्याय विश्वात्मानं नमो नमः संस्थितम सर्वधर्मेषु. याच्यातून कार्यप्रवणताच दाखवली आहे महाराजाची या श्लोकांच्या माध्यमातून. राष्ट्रसंतांच्या विग्रहाचं वर्णन. विग्रह म्हणजे देह, देहाला विग्रह म्हणतात संस्कृतामध्ये. त्या विग्रहाचं वर्णन करत असताना, त्या लीला विग्रही देहाचं वर्णन राष्ट्रसंतांच्या करत असताना काय वर्णन केलं आहे. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो राष्ट्रसंता महत्संत भूपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. काय वर्णन केलं आहे. चिदानंद घन चैतन्याचा पुतळा सद्गुरु आगळा राष्ट्रसंत, सुंदरते ध्यान राष्ट्रसंतपदी, शांत निरुपाधी सत्ता ज्याची. अशा पद्धतीचं ज्या तुकडोजी महाराजांचं वर्णन केलं आहे. त्यांनाही सुद्धा जीवनमुक्तीचा अनुभव आल्यानंतरही सुद्धा त्यांनी सुद्धा कर्म करून दाखवले. कशा करता. एकनाथी भागवतामध्ये एक ओवी आली आहे. आंधळा अंधकुपी पडता जे देखणेनी लावावे सत्पथा. एकनाथी भागवतात आली आहे. ज्यावेळेस भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे त्यावेळेस त्याच्यात सांगितलं आहे की का कर्म करावे लागतात, त्यालाही सुद्धा त्या संतांनाही सुद्धा का करावे लागतात. तर जो आंधळा आहे ना, त्या आंधळ्याला जर रस्ता दिसला असताना तर डोळस लोकांना रस्ता त्यानं विचारला नसतावा, त्याला रस्ता दाखवण्याची गरज भासली नसती. अर्थात जे डोळस आहे त्या डोळसांचं कर्तव्य आहे की जे कोणी आंधळे असतील त्यांना रस्ता दाखवला पाहिजे. आणि म्हणून यद यदाचरती श्रेष्ठस्तत्वेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. हा सिद्धांत आहे श्रीमद भगवद्गीतेचा. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तैसेची यर अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि म्हणून त्याच्याकरता ते आचरण कलच पाहिजे. हे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेष करून कर्तव्य कर्माचं आचरण करावं लागते. कारण समाज त्यांच्याकडे पाहत असतो. ते जसं करतात तसं समाज करत असतो. आणि म्हणून त्यांना ते करून दाखवावं लागते. आणि म्हणून ते जीवनमुक्त झाल्यावर सुद्धा कर्म करतात. अहो, भगवान गोपाल कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की अरे बाकीच्यांची काय कथा, या ज्या जीवनमुक्त पुरुषांची, या साधू संतांची काय कथा, ज्याला गर्गसंहितेनं परिपूर्ण अवतार म्हटलाय. नाही काय, परिपूर्ण अवतार श्रीकृष्ण न अन्य एव हि एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम चकारह. ज्याला परिपूर्ण अवतार म्हटलं. परिपूर्णतम अवतार श्रीकृष्ण न अन्य एव हि. श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणताही अवतार परिपूर्ण अवतार नाही आहे. अंश आवेश कला परिपूर्णतम, हे जे भगवानांचे अवतार सांगितले ना, अवताराच्या कला सांगितल्या आहेत ना, कला पूर्ण, कला अंश, आवेश, कला पूर्ण, परिपूर्ण, हे जे अवतार सांगितले आहेत गर्गसंहितेमध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की परिपूर्ण अवतार श्रीकृष्ण न अन्य एव हि एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम चकारह.
भगवान कृष्णाचं वर्णन केलं. परिपूर्ण अवतार आहे. कारण एका कामाकरता आला आणि कोट्यवधी कामं करून गेला, असा जो अवतार असतो तो परिपूर्ण अवतार असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचा अवतार परिपूर्ण अवतार आहे. एका कामासाठी आले असतील, कोट्यवधी कामं करून गेले, ही त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ते परिपूर्ण अवतार. आणि भगवान कृष्ण सांगतात, अरे मला परिपूर्ण अवतार ज्या गर्ग संहितेनं म्हटलं ना, असा परिपूर्ण अवतार धारण करणारा जो मी भगवान कृष्ण आहो, तोही सुद्धा नमे पार्थस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तव्यम वर्तयेव च कर्माणि. आता अनिकाची गोठी कासया सांगो किरीटी, देखे मीची ये राहाटी वर्ततू असे. भगवान सांगतात, अरे अनिकांची दुसऱ्याची काय गोष्ट घेऊन बसला, मी स्वतः सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करतो. माझ्या वाट्याला जर कंसासारख्या दृष्टांचा निपात करणं आलं असेल तर ते मी केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या जगामध्ये वावरत असताना मलाही सुद्धा कर्म करावे लागतात, मलाही सुद्धा क्रांतीचे कर्म करावे लागतात, मलाही सुद्धा परिवर्तनाचे कर्म करावे लागतात, मलाही सुद्धा कर्म करणं भाग पडते. कारण मला याची जाणीव आहे की मी इतका मोठा जरी झाला असलो ना, तरी सुद्धा लोक मोठ्या माणसाचं आचरण करत असतात. म्हणून मला कर्तव्य कर्म करणे हे आवश्यकच आहे. कारण जो जीवनमुक्त आहे, ग्रामगीतेच्या 6व्या अध्यायामध्ये एक ओवी आली आहे. महाराजांनी काय म्हटलंय की हे सर्व समजलं जरी त्याला, या पिंड ब्रह्मांडाचं ज्ञान झालं, तो जीवनमुक्त जरी झाला तरी पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित, आत्मज्ञाने राहो जीव अलिप्त, परी उपेक्षा न घडावी जगाची. त्याच्याकडून जगाची उपेक्षा घडू नये. तो जरी आत्मज्ञानाने त्या पूर्ण जगातल्या बंधनापासून अलिप्त राहत असला, जसं कमलपत्र आहे, कमलपुष्प आहे, ते पाण्यामध्ये राहून सुद्धा अलिप्त असते, त्याप्रमाणे तो आत्मज्ञानाच्या मुळे तो जीवनमुक्त पुरुष कर्मापासून अलिप्त जरी असला, त्या कर्माच्या फळापासून, कर्माच्या बंधनापासून अलिप्त जरी असला, तरी सुद्धा जगदोद्धाराचं कर्म त्याच्याकडून होणं हे आवश्यक असते. एकनाथ महाराजांच्या नाथ भागवतामध्ये 29व्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे. नाथ महाराज सांगतात की अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वये आचरुनी आपण, देखे लावावे इतर जन, लोकसंग्रह जान या नाव. नाथ महाराज सांगतात, काय सांगतात, अभेद भक्ती वैराग्य ज्ञान. अभेद भक्ती प्राप्त झाली, वैराग्याचं ज्ञान झालं, तर त्यानंही सुद्धा आपल्या आचरणातून समाजाला भक्ती ज्ञान वैराग्याची शिकवण दिलीच पाहिजे, आवश्यक आहे. म्हणून नाथ महाराजांनी कीर्तनकारांना सुद्धा संदेश दिलाय की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावी, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही कीर्तन मर्यादा आहे. मला तुमच्यासमोर तुकडोजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगायचा आहे शेवटी जाता जाता, परंतु एक सिद्धांत तुमच्यासमोर ठेवायचा. तुकडोजी महाराजांच्या जीवनामध्ये तुकडोजी महाराजांनी कसं काम केलं, इतर ऋषीमुनींनी कसं काम केलं, याच्यावर मी थोडा स्पर्श करणार आहे. आणि फक्त भक्ती ज्ञान आणि वैराग्याचाच उपदेश संत देतात असं नाही, तर जीवनमुक्त अवस्थेत पोहोचलेले. वास्तविक पाहता हे जे जीवनमुक्त पुरुष आहेत ना, जे संत आहेत ना, ज्यांनी ग्रंथ निर्माण केले, ज्यांनी समाजाच्या सेवेसाठी जे झटलेले जे संत पुरुष आहेत ना, ज्यांचे ग्रंथ डोळ्यात दिसतात, ज्यांच्या नावानं कुठंतरी पंथ संप्रदायात कोणी हरिपाठ लिहिला, कोणी ज्ञानेश्वरी लिहिली, कोणी तुमच्यासाठी नाथ भागवत लिहिलं, कोणी गाथा लिहिला, तुमचा माथा जाग्यावर राहिला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. हे सगळे जे प्रयत्न या साधू संतांनी केले आहे ना सज्जन हो, कशा करता केले आहे? ते प्रयत्न एवढ्याच करता केले आहे की समाजाचा जो
प्रत्येक घटक आहे त्या प्रत्येक घटकाला समत्वाकडे नेणं त्यांचं आपलं कर्तव्य वाटतं त्यांना. सर्व लोकांना व्यावहारिक, ऐहिक आणि पारमार्थिक दोनही प्रकारचं ज्ञान प्राप्त व्हावं याकरता त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. वास्तविक पाहता हे जे सगळे जीवनमुक्त पुरुष, जे जीवनमुक्त संत होऊन गेले ना आपले, प्रामुख्यानं मी महाराष्ट्रातल्या संतांवरती भर देत असतो, हे संत जीवनमुक्तच होते असं नाही, तर हे विदेहमुक्त होते. संतांचे 4 प्रकार ग्रामगीतेमध्ये आले आहेत. सुंदर प्रकारे ते वर्णलेलं आहे संत स्वरूप अध्यायामध्ये. संतांचे 4 प्रकार सांगितले आहे. जीवलोक तैसी देवकोटी, परलोक तैसी परात्पर कोटी, चढती वाढती संत सृष्टी परी केंद्रबिंदू एकची. आणि त्या 4 मध्ये साधू, सिद्ध, जीवनमुक्त, विदेहमुक्त असे काही काही आपल्या तर्कानुसार मग वेदांती लोकांनी त्याचे प्रकार पडले. त्याच्यामध्ये परात्पर स्थिती विश्वची नाही, ही विदेही महात्म्याची अवस्था आहे. सर्वत्र स्वानंद कोंदला पाही, ही विदेही महात्म्याची अवस्था असताना त्या विदेही अवस्थेतून सुद्धा हे संत खाली येत असतात आणि तिथून खाली येऊन जीवनमुक्त अवस्थेत येऊन तुम्हाला उपदेश करतात. इतक्या उच्च कोटीचा महात्मा खाली येऊन तुम्हाला उपदेश करते. वास्तविक पाहता राष्ट्रसंताधिक संतांचं जर जीवन तुम्ही पाहिलं, जर तुम्ही अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल. जीवनयोगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ताडोबाच्या महाअरण्यामध्ये तपश्चर्या करत असताना व त्यांची साधना करत असताना त्यांच्या चिंतनामध्ये गढून जात असत. त्यांना आपल्या देहाचे भान विदेही अवस्थेमध्ये त्या वावरत होते. त्या ठिकाणी त्यांना कशाचंच भान राहत नव्हतं. देही विदेही वस्ती त्यांची होती त्यावेळेस. आणि त्याही वेळेस प्रसंगी एक दिवस 4-5 दिवस निमग्न आपल्या साधनेमध्ये असताना 4-5 दिवसांच्या नंतर त्यांच्या हृदयामध्ये एक स्फुरण झालं, एक स्फूर्ती उठली त्यांच्या हृदयामध्ये कि उठ जा जोगी, उठ जा उठ जा उठ जा जोगी, समय नहीं सोने का सोने का समय नाही. स्फूर्ती उठली जीवनमुक्त अवस्थेमध्ये, विदेहमुक्त अवस्थेमध्ये सुद्धा जेव्हा ते थोडंसं खाली येऊन त्यांनी समाजाकडे पाहिलं, दृष्टी फिरवली, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की व्यापी है व्यसनों से जनता, भूल गई भक्ति और ममता, धर्म गया बाजार भया है, तू क्यों सोया जग जा जोगी. ही अवस्था त्यांची होती त्यावेळेस. ही अवस्था असताना काल सवार हुआ खाने को, तुकड्या कहे कस अजमाने को, चल तू अलख जगा जा जोगी, उठ जा उठ जा उठ जा जोगी. हे स्फुरण त्यांच्या ठिकाणी झालं. आणि मग उद्धवबोधामध्ये त्यांनी वर्णन केलंय की बोलिला श्रीहरी जो नर आत्मज्ञान धरी, सत्य विचारा तरी पूर्ण नव्हे की. तो पूर्ण होत नाही आत्मज्ञान पुरुष, त्याला आत्मज्ञान जरी झालं तरी. स्वतः भगवंतानं सांगितलंय नाथ भागवतामध्ये, वाचून पहा. उद्धव गीत म्हणून नाथ भागवत मध्ये जे 5 अध्याय आहेत त्याला उद्धव गीत असं म्हटलंय नाथ भागवतामध्ये. वाचून पाहत म्हणजे कळेल. त्याच्यामध्ये भगवान कृष्णाने स्वतः उद्धवाला सांगितलं. आणि मग जो निष्काम कर्म करी, माना मान दूर धरी, भक्ती कळवळ्याने तरी तोची श्रेष्ठ आवडतो, असाच श्रेष्ठ भक्त देवाला आवडतो. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये जायचं. आणि मग महाराजांना त्या ठिकाणी वल्लभाचार्यांचं चित्र डोळ्यापुढे महाराजांच्या आलं. वल्लभाचार्यांचं जीवन पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं महाराजांच्या. लौरकी बरखेमध्ये सुद्धा त्यांनी नमूद केलाय, नहीं सावधानी से यदि सदा ज्ञानी करेगा कर्म को, करतापना ही चल गया फिर भी कर्म ही निष्कर्म है, आनंदमय निर्मल सदा हे योग हो का मर्म है. आणि म्हणून शक्ति हो और युक्ति हो, दिल में प्रभु की भक्ति हो, मुक्ति की परवाह नहीं, पण कर्म काही बेल है, कर्म काही बेल है म्हणतात वाचावल्ली भजनावली. आणि म्हणून
त्यावेळेस महाराजांच्या समोर वल्लभाचार्यांचं चित्र उभं राहिलं, जीवन उभं राहिलं असावं कदाचित, की म्लेंच्या क्रांतेषु देशेषु कृष्ण एव गतिर्मम, असं ज्या वल्लभाचार्यांनी सांगितलं होतं की परकीयांनी त्रस्त केलेला आपले दलित पीडित हा भारत देश जो आहे, या भारत देशाच्या कल्याणासाठी भक्ती धर्माचं माध्यम हाताशी घेऊन या समाजाच्या हिताकरता आपण पुढे सरसावलं पाहिजे. हा वल्लभाचार्यांच्या जीवनातला आदर्श राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि हाच संकल्प त्यांच्या हृदयामध्ये स्फुरून ताडकन उठून महाराज निघालेत ते समाजाच्या सेवेकरता. जीवन मुक्त अवस्थेमध्ये येऊन एवढ्या वरच्या कोटीला गेलेला महात्मा, जीवन मुक्त नवे नवे विदेह मुक्त स्थितीला पोहोचलेला महात्मा ज्यावेळेस समाजाचं त्याला भान होते आणि त्याला हे सगळा कारभार दिसून येते की झाला समाधिस्थ पूर्ण, सोहम स्वरूपी झाला लीन, समाधी सुख जिरवून आला देहावरी प्रारब्धे. उद्धव बोधामध्ये राष्ट्रसंत सांगतात, ज्यावेळेस अरे ज्या महात्म्याचा पत्ता महाराजांनी मेरी जीवन यात्रा मध्ये लिहिला आहे, मैं कौन हूं इसका पता जल्दी नहीं किसी को लगा म्हणते, कई जन्म भरते भरते तुकड्या को गुरुपदी पाई, आणि सब दुनिया की दौलत मैं हूँ, सब हिम्मत मैं हूँ, यही दिखाय दिया. ही ज्याची मस्त अवस्था त्यावेळेस होती ना, त्यावेळेस ठावे होते मज मी काय करावे, परिते स्वभावे आक्रमिले, ही त्यांची अवस्था होती. झाला समाधिस्थ पूर्ण त्याची होती आणि त्या ध्यानावस्थेमध्ये पूर्ण त्यांचं समाधान झालं होतं. त्या ठिकाणी ते स्थिर होते. पण त्याही ठिकाणी स्थिर असताना ज्यावेळेस प्रारब्धामुळे देहभानावर आले, त्यावेळेस मग प्रारब्ध तयाचा खेळ, प्रयत्न लीलारूपीच सकळ अशी त्यांची अवस्था असताना सुद्धा प्रारब्ध कर्मानुसार ते देहभानावर आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे मी काय करतो, माझा जन्म कसा, इसके लिए खास दुनिया में आहे आणि मी करतो काय. म्हणून हमने भी वह है इसमें भी वह है, तुकड्याने अनुभव सार किया. हा ज्यावेळेस त्यांनी अनुभव घेतला त्यावेळेस उसकी है बासुरी मेरी है खंजरी, मिलजुल कर बजे झंझरिया. इतकी ज्यांची उच्च कोटी होती त्या कार्यातून देवाचा स्वर उमटू लागणं आवश्यक आहे. आपल्या भजनातूनही त्या पद्धतीचा स्वर उमटू लागणं आवश्यक आहे. आपल्या वाणीतून, आपल्या कर्तव्यातूनही सुद्धा आवश्यक आहे. ही ज्यावेळेस त्यांना महाराजांना जाणीव झाली सज्जन हो, आणि त्यावेळेस महाराज सुद्धा कर्तव्य कर्माकडे वळले. हो, एवढा ज्याचा अधिकार होता की देही परिविधेयी वस्ती असं ज्यांचं वर्णन केलं आहे, इतका उच्च कोटीचा महात्मा तुमच्याकरता परकोटीमधून परकोटीमध्ये येतो, एका स्तरानं खाली येतो आणि खाली येऊन तुमच्यासारख्या माझ्यासारख्या अज्ञ जीवांच्या समोर एवढा मोठा जीवनमुक्त महात्मा का ज्याच्या दर्शनानं, केवळ दर्शनानंही मोक्ष सुखाचा आनंद मिळू शकतो, इतका मोठा महात्मा खाली येते तुमच्या समोर सांगते, एरवी तो वांडाळची गडी, वाटेल तिकडे मळा सांडी, खतद्रव्याची करतो नासाडी, उमरकट जैसा. तो तुमच्या समोर इतका उच्च कोटीचा महात्मा की जो साक्षात ब्रह्ममूर्ती आहे, तो तुकडोजी महाराज नावाचा महात्मा तुमच्या समोर सांगते. म्हणजे तुमच्या समोर नुसतं ब्रह्मज्ञानच सांगत नाही, तर तुमच्या आमच्या पातळीला उंचावण्याकरता तुमच्या आमच्या मधल्या ज्या साध्या गोष्टी आहे, अरे बाईनं कांदे कापल्यावर स्वयंपाकाचे ते चुलीजवळच कांदे टाकू नये, तर ते कचरा पेटीतच नेऊन टाकले पाहिजे, इथून त्यांनी ग्रामगीतेत लिहून ठेवलं. अजून काय सांगा, व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला. म्हणून नेहमी व्यसनांचा छंद, झगडतो सदा मतिमंद, म्हणजे ना सळा पळे कधी काढी, रांगोळी कोण मग घाली, फळं फुले कोठून आली, इतकं साध्या गोष्टीचं सुद्धा व्यवहाराचंही ज्ञान दिलं आणि ब्रह्मज्ञानही सुद्धा तुमच्या आमच्या समोर ठेवलं. हे कार्य जे केलं ते तुमच्या आमच्या उद्धाराकरताच केलं आहे त्यांनी. म्हणून त्या संतांचं उद्दिष्टच ते असते की सर्वाशी समत्वाकडे न्यावे, एकत्व व्यवहारी नांदवावे आणि अवघे विश्व ब्रह्मसुखी डोलावे वाटे तया संता. हा त्यांच्या जीवनातला उद्देश असतो, हेच त्यांच्या जीवनातलं ध्येय असते. म्हणून हे जे संत आहे ना, त्यांना असं मनोमन वाटत असते आणि त्यांनी समाजाला बोध करणं चालू केलं. समाजाला बोध करणं चालू केलं की तुम्ही असं करा गडे हो, तसं करा.
गृह उद्योग खाद के खड्डे सब अपने हात बनवालो, अपना ग्राम राज्य बनवालो, इतकून संदेश त्यांनी दिला. अहो फार दूर नका जाऊ. गीताचार्य पूज्य तुकाराम दादा जीवनमुक्त पुरुष, त्यांनीही सुद्धा कर्मयोग जीवनामध्ये अवलंबला होता. जिथं जाईल तिथं ग्रामसभा, जिथं जाईल तिथं चरसंडास, जिथं जाईल त्या ठिकाणी कर्मयोगच त्यांनी सांगितला होता. सार्वभौम ग्रामसभा नावाच्या पुस्तकासारखे त्यांची पुस्तकं वाचले म्हणजे त्यांच्या कर्मयोगित्वाचं आपल्यासमोर दर्शन होते. आपल्याच गावामध्ये आपलंच कमावून आपणाला सुख दे, इथून त्या महात्म्यांनी तुकडोजी महाराजांसारख्यांनी आपल्यासमोर विषय मांडले. कशाकरता मांडले, कशाकरता सांगितले? हे जीवन मुक्त जरी होते तरी तुमच्या आमच्या उन्नतीचं ध्येय फक्त त्यांच्या डोळ्यासमोर होते. कारण त्या लोक म्हणतात संताला वासना नसते, मी म्हणतो खोटी गोष्ट आहे. एक वासना असते संताला, एक वासना संतांच्या ठिकाणी असतेच. लोक म्हणत असतील नाही वासना, मी म्हणतो वासना आहे, माझं वैयक्तिक चिंतन आहे. त्याशी एकची वासना उरली, ग्रामगीता सांगते. मग लाख ग्रंथ सांगत असतील त्याला वासना नाही, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण ग्रामगीता काय म्हणते? त्याशी एकची वासना उरली. कोणती? जनता पाहिजे सुधारली. ही जनता सुधारली पाहिजे, हीच एक वासना त्याची शिल्लक राहत असते. त्याचीच पूर्ती करण्याकरिता तो महात्मा कर्म करत असतो. तुमचं चिंतन काय असेल ते असो. त्याशी एकची वासना उरली, जनता पाहिजे सुधारली. आणि म्हणून त्याच्याकरिता तो आत्यंतिक प्रयत्न करत असतो. परंतु काय होते, त्या संतांनी दिलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाचं पालन करण्याकरिता समाजातल्या तुमच्या माझ्यासारख्या घटकाला समाज रचना धोका देते. तुम्हाला मला जरी तो विचार पटला तरी तुमच्या कुटुंबातल्या, तुमच्या परिवारातल्या, तुमच्या नात्यागोत्यातल्या लोकांना तो पटेलच असं नाही आहे आणि त्यानुसार ते वागतीलच असं नाही आहे. तुम्हाला पटलं लग्नामध्ये अवाढव्य खर्च करायचा नाही, तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतील आहे म्हणून आपण करायचा नाही. परंतु तुमचे नातेवाईक नाही मग काय लग्न काय हरदमच होते काय? एक वेळ तर लग्न होते, मग एक वेळ मजा नाही करावं तर मग काय करावं? माणसाच्या जन्मात आता नाही मजा करावं तर मग कोण्या वयात करावं? अशा गोष्टी तुमच्या समोर तुमचेच नातेवाईक, तुमच्या जवळपासचे लोक करत असतात. आणि त्यामुळे मग नाईलाज असतो त्या लोकांच्या प्रवाहात तुम्हाला वाहून जावं लागते. हीच गोष्ट आमच्या संतांच्या लक्षात आली, राष्ट्रसंतांच्याही ती लक्षात आली की या पद्धतीनं समाजाला संतांनी सांगितलं. परंतु उपदेश सुधारी काही लोका, ग्रामगीतेतली उभी आहे. या जीवनमुक्त पुरुषांच्या उपदेशानं लोकांना सुधरवलं, परंतु समाज रचना देई धोका, समाज रचना धोका द्यायला लागली. आणि म्हणून मग या संतांनी एक ध्येय डोळ्यापुढे ठेवलं. इतका मोठा जीवनमुक्त महात्मा आणि त्या महात्म्यानं हे ध्येय डोळ्यापुढे ठेवलं की म्हणून समाज रचना बदलवावी, संत बोधावरी मांडणी करावी, ब्रह्मज्ञानाशी सक्रियता द्यावी, समत्वानुनी जीवनी. आमच्या जीवनामध्ये समत्व आणून ब्रह्मज्ञानाला सक्रियता देऊन सर्वत्र ब्रह्म व्याप्त आहे ना, मग सर्वत्र व्याप्त असलेल्या ब्रह्माची सेवा माझ्याकडून घडली पाहिजे. ही ब्रह्मज्ञानाची सक्रियता आपल्या जीवनात आपल्याला अनुभवता आली पाहिजे. ही जबाबदारी ओघाओघानच त्या मुक्त पुरुषावर, जीवनमुक्त पुरुषावर येत असते. ज्या जीवनमुक्त पुरुषाला जगाच्या सेवेचं ही स्फुरण झालं आहे राष्ट्रसंतांसारखं की आपण समाज रचना बदलवली पाहिजे आणि सक्रिय ब्रह्मज्ञानाचा प्रचार प्रसार या समाजाच्या जनता जनार्दनाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला पाहिजे. पण ते तर फार मोठ्या मोठ्या विद्वानांनाही सुद्धा अमृतसरच्या वेदांत परिषदेमध्ये जाऊन त्या तुकडोजी महाराजांनी त्या वेदांती साधू लोकांनाही सांगितलं होतं की वेदशास्त्र तुम पढ़े हो लेकिन जनभाषा नहीं जानोगे, उसके बिन नहीं समाज सुधरे, क्या कहना ये हो मानोगे. अमृतसरच्या वेदांत परिषदेमध्ये महाराजांनी काय, तिथं वेदांत परिषदेमध्ये ते चर्चा महाराजांनी ऐकली बाहेरून, महाराजांना अधिकार नाही असं नाही तर करून महाराजांना बाहेर ठेवलं गेलं होतं. पण महाराज ज्यावेळेस गेले आणि महाराजाची खंजरी ज्यावेळेस तिथं कडाळली आणि महाराजांनी भजन म्हटलं, वेदशास्त्र तुम पढ़े हो लेकिन जनभाषा नहीं जानोगे, इसके बिन नहीं समाज सुधरे, क्या कहना यह मानोगे. त्यावेळेस मात्र बाहेर गेलेली जनता सगळी त्या खंजरीचा कडकडाट ऐकून, त्या खंजरीचा मधुर ध्वनी ऐकून त्या ठिकाणी येऊन बसले.
आणि त्यांनी सुद्धा महाराजांचा तो विचार ऐकला आणि त्या साधूंनाही सुद्धा महाराजांनी समाजाच्या सेवेकरता प्रेरित केलं होतं. अखिल भारतीय साधू समाजाची स्थापना करून त्याही साधूंना आपल्या समाजाच्या सेवेकरता कामी लावलं होतं. ह्या ध्येय त्यांनी डोळ्यापुढे घेतलं होतं. समाजामध्ये समत्व निर्माण व्हावं, सत्यत्व यावं, शुद्धता समाजामध्ये पसरली पाहिजे. या सगळ्या मूल तत्वांना समाज जीवनामध्ये एकत्वानं त्याचं चिंतन समाजाच्या पुढे मांडून त्या समाजाला उन्नत करण्याकरिता ते लोक आपलं कर्तव्य कर्म करत असतात, आपलं जीवन खर्ची करत असतात. चंदनासारखा आपला देह झिजवत असतात, अगरबत्तीसारखा लोकांना सुगंध देतात, पण स्वतःच्या शरीराची मात्र झीज करत असते. जशी अगरबत्ती सुगंध देते सर्वांना आणि त्याच्याकरता स्वतः जळते, स्वतःचं शरीर खाक करून टाकते. चंदन लोकांना सुगंध देतो, लोकांचा फायदा करतो, परंतु तो चंदन जे आहे ना, ते चंदन घासून घासून स्वतःचं जीवन नष्ट करत असते. तसे संत असतात. आणि खोटे जे साधू लोक आहेत, भोंदू साधू लोक, ते यांच्या नावावरती पोट भरत असतात. आता काय झालंय, चंदन थे सब घिस गए, रहे चपाती चोर, रहे नीम के खोड, साधू संत चले गए, रहे चपाती चोर. अशी परिस्थिती झालेली आहे. आजची अवस्था जर पाहिली तर अशा पद्धतीचे जनाच्या सेवेसाठी झिजणारे साधूच दिसत नाही. आजची परिस्थिती अशी झाली आहे की गांडू भळवे रंग चढे, शूरो के सब हाल, पतिव्रता तो भूकी मरी, पेढे खाय छिनाल. ही अवस्था आजची झाली आहे. परंतु त्यावेळेस जे संत होते ना, त्या संतांची ही, आणि खरे जे संत असतात ना, त्या खऱ्या संतांची भूमिकाच ही असते. म्हणून गांडू भळवे रंग चढे, शूरो के सब हाल, पतिव्रता भूकी मरी, पेढे खाय छिनाल. ही आजची अवस्था. खऱ्या साधू संतांची किंमत नाही आणि खोटे साधू संत टीव्हीवर चमकून राहिले. समाजाला त्यांच्यापासून काहीच फायदा नाही. कोणत्याही प्रकारची उन्नती समाजाची त्यांच्या माध्यमातून होत नाही आहे. कोणत्याही प्रकारच्या समाजाला त्यांच्या माध्यमातून सत्य ज्ञानही भेटत नाही, कार्य करण्याची स्फूर्तीही मिळत नाही आणि काहीच मिळत नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची या विश्वाची चिंताच नसते. परंतु एक राष्ट्रसंत, एकमेवा द्वितीय संत या काळामधला म्हणेन मी. याच्या अगोदरच्या संतांनी असं केलं नाही असं काही भाग नाही, किंवा पुढे असे संत जन्माला येऊन समाजाकरिता झटणार नाही अशातला भाग नाही. परंतु या आपल्या अगोदरचा जो एक काळ झाला आहे, माझ्या पूर्वजांचा जो काळ आहे, किंवा जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो काळ होता, त्या काळामध्ये एकमेवा द्वितीय असा संत झाला होता की त्या संतानं समाजाच्या उद्धाराकरिता आपलं अंग प्रत्यंग झिजवून टाकलं होतं. आणि म्हणूनच त्यांची आरती करत असताना त्यांच्या आरतीमध्ये म्हटल्या जाते की आरती राष्ट्रसंता जगद्गुरु कृपावंता. एवढ्यावरच थांबल्या जात नाही, तर रोमी विश्वचिंता, योगी यांच्या महंता. योगियांचा महंत आहे, जगद्गुरु आहे, कृपावंत आहे, योग्यांचाही महंत आहे. पण इतक्याही उच्च कोटीचा महात्मा असून सुद्धा त्याच्या ठिकाणी रोमी विश्वचिंता, त्याच्या शरीरावरच्या प्रत्येक केसामध्ये विश्वाची चिंता वाहती आहे. म्हणून त्यांना राष्ट्रसंत म्हटल्या जाते, म्हणून त्यांना विश्वसंत म्हटल्या जाते, म्हणून ते हजारो लोकांच्या हृदय सिंहासनावर बसून आहेत. त्याचं कारणच ते आहे. हे जे संत आहेत ना, या संतांचं एकच उद्दिष्ट असते, एकच त्यांचं कार्य असते की अंधरुढ्यांचे उच्चाटन, मानव धर्माचे संस्थापन, यासाठी करी प्राणही अर्पण प्रसंगी संत. चला पुराणात थोडंसे, पुराणामधले दधीची ऋषी वृत्रासुराचा ज्यावेळेस वध होत नव्हतात ना कोणत्याही शस्त्राच्या माध्यमातून, त्याला तसं वरदान दिलं होतं म्हणते. पण त्या वृत्रासुराचा वध व्हावा याच्याकरता ज्यावेळेस देवता लोक तुमच्या त्या दधीची ऋषीकडे येतात आणि सांगतात, महाराज तुमच्या अस्थिपासून, तुमच्या हाडापासून शस्त्र बनवावे लागतील आणि त्या शस्त्राच्या माध्यमातूनच तो वृत्रासुर मरणार, आवश्यकता आहे. दधीची ऋषी म्हणतात, ठीक आहे, हाडांची आवश्यकता आहे काय, लगेच आपले हाड त्या ठिकाणी अर्पण करतात.
समाजाचं जर कल्याण होत असेल, समाजातले जर दुष्ट लोक माझ्या हाडापासून बनलेल्या वज्रानं नष्ट होत असतील आणि समाजामधले जर दुष्ट लोक मरत असतील आणि सृष्ट लोकांचं व्यवस्थापन योग्य रीतीनं चालत असेल ना त्यांच्या मृत्यूमुळे, तर त्यांच्या मृत्यूसाठी कामी पडणारी माझे हाडं आत्ताच घेऊन घ्या, अशा पद्धतीनं स्वतःच्या जीवावर सुद्धा ते साधू लोक उदार होत असतात. अहो, स्वतःच्या जीवावरती उदार होऊन आपल्या पत्नी मुलासह आपल्या देशामध्ये, आपल्या प्रभागामध्ये जे संसर्गजन्य रोग आल्यावरती लोकांच्या सेवेसाठी झटणारा एकनाथ महाराज नावाचा शांतीब्रह्म महापुरुष, तो महापुरुष खऱ्या अर्थानं समाजाच्या उद्धाराची चिंता वाहणारा महापुरुष आहे. ही चिंता त्या साधूला असली पाहिजे. आणि ही या पद्धतीची सेवा जर त्या साधूकडून घडत नसेल, तर अशा ढोंगी साधूला तुकडोजी महाराजांनी सुद्धा प्रश्न विचारलाय, अरे क्यों बैराग लिया है? कशाला बैराग घेतलं? मग घरीच मरा लागत होतं बायको लेकराची सेवा करत, स्वतःच्याच देहाची सेवा करून राहिलाय. आत्मज्ञान झाल्यानंतरही जर समाजाची सेवा करण्याची अक्कल तुला आली नसेल, तर अरे साधू, कशाला साधू झाला? संसारात मेला असता तर बरं झालं असतं. क्यों बैराग लिया है? घर को त्याग दिया है? बोल साधू, बोल, सेवा करता क्यों नाही? 2 वेळा विचारलाय. वास्तविक पाहता नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी लिहिलाय की द्विरुक्ती दोष लागतो, एकच शब्द 2 वेळा उच्चारला तर. परंतु तुकडोजी महाराजांनी त्याला ठणठणकावून विचारलाय, बोल साधू बोल. 2 वेळ विचारलाय, बोल बोल शब्द 2 वेळ टाकलाय. बोल साधू बोल, सेवा करता क्यों नाही? जर करत नसेल तर काय करतं तू? कितने साधू लोग पड़े हैं, धर्म कर्म मालूम नहीं, गीता रामायण ही पढ़ते, ग्राम गीता देखी न कहीं, सिनेमा में जाना, चाय बिडी को पिना, बोल साधू बोल, सेवा करता की नाही? जर तुझ्याकडून सेवा होत नसेल तर जाय तिकडे. इथं समाजात फुकटचं खाऊन फुकटचं समाजाला त्रास देऊ नको, भीक मागून जगू नको. इथं जाय जंगलात, तिकडे एकांतने जाण, ध्यान लावून बस तिकडे. तुझी गरज नाही आहे समाजाला. मग तू जर समाजाची सेवा करत नसेल तर अशा त्या साधूचा धिक्कारही सुद्धा तुकडोजी महाराजांनी केला आहे. आणि म्हणून साधू संतांचं कर्तव्य आहे, मानव धर्माची संस्थापना ज्याच्या ज्याच्या माध्यमातून होईल अशा पद्धतीचं कार्य समाजाला करून दाखवणे, नवे नवे समाजाकडून करून घेणे, हे त्यांचं काम आहे. संतांचं काम काय आहे? अंधरुढ्यांचे उच्चाटन. मी बोललो होतो की तुकडोजी महाराजांच्या आणि जीवनातला प्रसंग तुमच्यासमोर ठेवणार आहे. तो एक प्रसंग तुमच्यासमोर ठेवतो आणि मी थांबतो, कारण आपली वेळ होत आलेली आहे. अंधरुढ्यांचे उच्चाटन करण्याकरता आपल्या कर्तृत्वातून साधू लोक दाखवत असतात. मी चिमूरच्या भागातला राष्ट्रसंतांच्या जीवनातला एक प्रसंग तुमच्यासमोर मांडू इच्छितो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनमुक्त अवस्था त्यांना प्राप्त झाली, विदेहमुक्त अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा ते ज्यावेळेस भानावर आले, ते जीवनमुक्त अवस्थेमध्ये आले, खाली आले, त्यांनी समाजाकडे पाहिलं, त्या समाजाची परिस्थिती पाहिली, त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ते लक्षात आलं. मग महाराज त्या लोकांमध्ये वावरायला लागले. आपली आत्मस्थिती कायम ठेवून समाजामध्ये वावरत असताना समाजातलं जे दुःख आहे, दैन्य आहे, समाजातले जे अंधरुढी आहे, समाजातलं जे दैन्य आहे, ते सगळं पाहत होते आणि त्याच्याकरता झटत होते. त्यांच्या हृदयामध्ये ते जे जे स्फुरण आलं त्या माध्यमातून ते समाजाची सेवा करत होते. असंच चालू असताना महाराज त्या चिमूर नेरीच्या भागात असताना तिथं एक उसेगाव नावाचं गाव आहे. त्या उसेगाव नावाच्या गावामध्ये काही सज्जन मंडळीच्या आग्रहावरून त्या उसेगावच्या हनुमान मंदिरामध्ये तिथल्या मंडळीनं महाराजांचं खंजेरी भजन ठेवलं. महाराज म्हणाल काही हरकत नाही गड्या. मग महाराजांनी त्या ठिकाणी भजन केलं आणि भजन केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी भजनाचा कार्यक्रम झाल्यावर तिथं एक विचित्र दृश्य तुकडोजी महाराजांना दिसलं. ते दृश्य असं होतं की तिथं जे काही भोळे भाळे भक्त होते, त्या गावातली भक्त मंडळी, भाविक लोक, त्या मंडळीनं 3 बोकडे होते. बोकुड समजते ना तुम्हाला? बोकुड. ते 3 बोकडे आणले. त्याला मस्त सजवलं होतं. त्यांच्या गळ्यात फुलाच्या माळा वगैरे वगैरे, त्यांना गंध लावून आणि त्याची मस्त वाद्य लावले समोर, आणि ते मस्त दिंडीन ते काय नाचत आणि ते येऊन राहिले तिथं घेऊन. महाराजांना पाहिलं ते, आणि काय आहे महाराज राहिले
आणि ते मिरवणूक आली त्या मारुतीच्या देवळासमोर, त्या हनुमानजीच्या मंदिरासमोर, तिथल्या त्या उशेगावच्या. तिथं काय होतं, त्या उशेगावचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर, अगदी समोर, म्हणजे मंदिरातून बाहेर माणूस निघाला की एकदम तिथं एका झाडाखाली एक दगड होता, त्या दगडाला शेंदूर फासलेला होता आणि त्याला ते देवी माया म्हणत असत. आणि त्या देवीच्या ठिकाणी लोक पूजा अर्चा करत होते की दरवर्षी तिथं तो उत्सव होत होता. तर ते 3 बोकळ घेऊन ते सगळे लोक ते चालला तो दांगडव त्या लोकांचा. त्या ठिकाणी मग तुकडोजी महाराजने ते पाहिलं. महाराज आले. महाराज म्हणे, कायचा ताल तितंबा व्हायची हा? महाराजनं विचारलं. महाराजनं असं विचारल्यावर तिथचा एक आदिवासी पुरुष आला समोर. तो महाराजला म्हणायला लागला. महाराजला त्यानं पहिले नमस्कार केला. त्या माणसानं महाराजांना नमस्कार केला आणि मग महाराजांना सांगायला लागला, बाबाजी, बकऱ्याची दावण द्या लागते जी देवीले. महाराज म्हणाले, बर, देवीले दावण द्यावं लागतं नाही. महाराज म्हणाले, इथं मारुतीच्या देवळात? तो म्हणे, मारुतीच्या देवळात म्हणजे मारुती समोरच देवी आहे कांजी, तटीच द्या लागेल. महाराजला असं वाटलं की आता काही खरं नाही गड्या, हे तर काही चुकीची गोष्ट आहे. महाराजानं काहीच विचार नाही केला. महाराज झाले उभे त्या देवळाच्या ओट्यावर. सगळे लोक ते समोरून पाहून राहिले गावातले. आणि महाराज झाले उभे आणि महाराजनं केला हात असा पुढे, असं बोट महाराजचं. मग महाराजनं त्या ठिकाणी जोरात आवाज दिला, ऐकाजी भक्त हो. सारे लोक एकदम स्तब्ध, बिलकुल पिन ड्रॉप, सायलेंट. काहीच कोणाचा हो नाही, सू नाही. सगळे लोक शांत झाले. आणि ते शांत झाल्यावर मग महाराजनं त्यांच्यासमोर एक प्रश्न केला. पहा काय म्हणतात महाराज. महाराज म्हणे, मायच्या समोर लेकरू कापून तिले दाखवा, दिल्लं तर जर तिले दिल्लं तर खाईन काय जिथे? चिमूची भाषा. महाराज बोलले. एक बाई चटकन बोलली, कसं खाईन जी बाबाजी, तिचं लेकरू होय ना ते. असं त्या बाईनं म्हटल्याबरोबर महाराज काय म्हणे, सर्व्या जीवाईची माय मावली आहे ना देवी. तिनं हे गुरं ढोरं माणसं बकरे सारे पैदा केले आहे. ते सारे आपल्याची मायच आहे का नाही, मग ते कशी खाईन जी या बकरी आले? असा प्रश्न महाराजने विचारला. महाराजनं त्याच्या पुढे त्या भक्त मंडळीला चरपाक दिली, चपराक दिली. काय म्हणे महाराज, तुम्हीच कापता आणि तुम्हीच खाता, सोडून पहा बरं तिच्यापाशी एक तरी खाते काय तर ते कच्च. प्रश्न टाकल्याबरोबर सगळे लोक शांत. काय बोला. एक मोठ्या जटा वाढवलेला लांब केसाचा त्या गावातला जो बुवा होता, एक भगत होता, जो त्याच्या अंगागिंगात येत जाईल तो ते सगळं तिथं करत होता. तो त्या अंधश्रद्धा गावात चालवत होता. तो आला बा समोर. आणि तो समोर आल्यावर महाराजाला म्हणायला लागला, बाबाजी, देवीनं पाषाणाची खोर घेतली ना जी, आणि ते कशी खाणार? पण बाबाजी, नमस्त फेललाच पाहिजे का जी? असं तो भगत बुवा बोलायला लागला की देवीनं तर पाषाणाची खोळ घातलेली आहे. आता पाषाणाच्या रूपाची दगडाच्या माध्यमातून असलेली जी देवी आहे ते कशी खाईन बा, पण नमस्त फेडलाच पाहिजे. असा त्यानं युक्तिवाद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समोर, अर्थात त्यावेळेसच्या देवबाबाच्या समोर मांडला. पण महाराजांच्या दृष्टीने जर विचार केलं तर महाराज तर चतुरांचा शिरोमणी होते. महाराजांच्या बुद्धीचं काय वर्णन करावं. बुद्धिमत्ता वरिष्ठमच होते महाराजही सुद्धा. चतुरा तो शिरोमणीच होते महाराज. महाराजाने लगेच त्याचं ते ऐकल्याबरोबर त्याच्यावर विचार करणं चालू केला. आणि महाराज उत्तर द्यायचेच तर दुसऱ्यानं लगेच त्या भगत बुवाची री ओढली. त्या भगत बुवाला समर्थन दिलं. खरं आहे जी, खरं आहे जी भगत बुवा.
वालवल्लापासून लागलो थे जी, आणि देवधर्म सोडता येते का जी, असा कसा सोडा. सगळे लोक मग विचारात पडले, आता तुकडोजी महाराज देव बाबा काय बोलते. सगळे लोक विचारात पडले. सगळं झाल्यावर मग महाराजाला वाटलं आता बोलल्याशिवाय काही जमत नाही. मग महाराजनं लावला सपाटा. ऐका जी, नवस फेडा पण माणसासारखा फेडा. कसा? दही भाताचं बोनं देऊन दुसऱ्या जीवाचा सत्यानाश करणं तर राक्षसी काम आहे ना जी. पहा तुकडोजी महाराजनं त्या लोकांना कसं मार्मिक भाषेत पटवून दिलं. कला आहे ती महाराजांकडे. या जगावर आत्मवत प्रेम करणारा महात्मा होता हा. किती प्रेम त्याच्या बोलण्यातून झळकत असेल. ज्या लोकांनी त्या महात्म्याचं प्रेम अनुभवलं असेल ना, ते खरंच भाग्यवान होते, खरंच भाग्यवान होते. काय काटे उभे राहतात आपल्या अंगावर बोलताना. त्यांचे शब्द जे आहेत ना, जसे तसे वाचले म्हणजे काटे उभे राहतात. आणि महाराजांनी त्यांना सांगितलं. मग काय सांगितलं महाराजांनी? महाराजांनी सांगितलं की माणसासारखा फेळा, दही भाताचं बोनं द्या, आणि मग जे राक्षसी काम आहे ते बंद करा म्हणे. महाराजांनी समजून सांगितलं. मग काही लोकांना हे बरं वाटलं, आणि काही लोकांना वाटलं की आता ह्या देव बाबा आमचं जे धर्म आहे तो धर्म बुडवून राहिला आहे. कारण समाजामध्ये ज्यावेळेस सत्य लोकांना सांगितले जाते त्यावेळेस असत्यालाच सत्य समजून त्या असत्याच्याच मध्ये गुरफटून असलेल्या लोकांना तो अधर्म वाटत असतो. सत्य सुद्धा अधर्म वाटत असते. अधर्मामध्येच सत्य समजून गुरफटलेल्या लोकांना. कर्मकांडामध्ये जे गुंतून लोक आहेत त्यांना कर्मकांडाच्या बाहेरचा जर व्यापक विचार, शुद्ध तत्वज्ञान जर सांगितलं तर त्या कर्मठ अंधानुकरुणी भक्तांना असं वाटत असते की हे लोक आमचा धर्म बुडवत आहे. तसं तिथच्या काही लोकांना वाटलं, आणि लगे लोक तिथचे काही लोक ओरडायला सुरुवात केली त्या लोकांनी. पर जिचा हक तिले दिला नाही तर देवी माय खवरन नाही जी, खवरन देवी माय. मग ते खवरली का तमाम गावाले इग्रो नाही यावाचा का जी. मग काही बोलतान जी, ते देवी जर खवळली मग तर मग साऱ्या गावाला इग्रो येईन ना, आमच्या साऱ्या गावामध्ये काहीतरी अनिष्ट निर्माण होईल. असं त्यावेळेस ते सगळे काही लोक महाराजाला बोलायला लागले. काय त्या महात्म्याची हिंमतही असेल की एवढे लोक खवळल्यानंतरही सुद्धा धीर गंभीरपणे तो महात्मा त्यांचं शंका समाधान करत होता. आणि मग महाराजांनी धीर गंभीर आवाजामध्ये म्हटलं, बाबांनो, बिलकुल काहीच होणार नाही. खळवळणारी आणि दुसरे जीव खाणारी जी असते की नाही गड्या, ती देवीच असू शकत नाही. ती देवीच असू शकत नाही. कारण देवाचं वर्णन कसं केलंय, देवीचं वर्णन कसं केलंय. देव म्हणता कोणा भूता खेताच्या पाषाणा. संत म्हणतात कोणाला देव म्हणता? या भूता खेतासारख्या पाषाणाला देव म्हणतात का? जे तुमच्याकडून अधर्म अशा पद्धतीचा करून घेतात, तुम्हाला बळी मागतात, त्यांना काय. आणि म्हणून मग त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की मारुती रायाची सात्विक भक्ती करणं हीच सर्वांच्या हिताची भक्ती आहे. म्हणून मित्र हो, तिच्यात हे लचण कोण घुसवलं देव जाणे बा. हे फालतूचं तुमचं बकरे कापाचं, हे उगीचं बकरे कापावे म्हणून ती देवा पुढे न्यावे, अशा पद्धतीचा विचार महाराजांनी त्या ठिकाणी मांडला. आणि मग असं जर हे देवी मागत असेल तर हे देवी जिथून काढून टाका म्हणे. आता लोक तिथं त्या गावचा एक पाटील होता, तो पाटील समोर आला. आणि पाटील नुकतंच तिथं आले आणि ते समोर आले, आणि ते असा घाबरत होता पाटील. आता काय होते काय नाही. मग घाबरत त्यानं महाराजांना म्हटलं, हिंमत केली त्यानं, आणि महाराजांना म्हटलं, असं कसं म्हणता जी देव बाबा, असं नका म्हणा ना जी. जागृत देवस्थान आहे हे, लगीत लोकाईचा सत्यानाश केला ह्या देवी मायनं. अजी देव बाबा, तिला हात लावला का रगतच वकावं लागते जी. असं तो पाटील महाराजांना म्हणायला लागला. त्यावेळेस महाराजांनी आपल्या धीर गंभीरतेला, कणखरतेचं एक कवच दिलं असावं.
आणि त्या लोकांना समजून सांगितलं. काय बोलले महाराज? गडे हो, देवी खरंच सत्याची आहे ना, मग खुशाल करू द्या माझा सत्यानाश तिला. काय किती हिंमत दाखवली महाराजने. आणि मग आता ती आहे आणि मी आहो, आम्ही दोघच जण आहो म्हणे. आणि तुम्ही एवढं पक्क ठरवा की देवीनं जर माझं काही वाईट केलं नाही तर देवी हारली असं समजायचं. आणि आजपासून दही भाताशिवाय तिला काही द्यायचं नाही. जर देवी हारली आणि मला देवीला इथून उचलून फेकल्यावर मला जर काहीच झालं नाही तर मग मात्र तुम्हाला मी म्हणतो ते ऐका लागन. मग देवी हारली आणि मी जिंकलो तर जो जिंकला त्याच्या मतानं ऐका लागन. मग मी सांगल की तुम्हाला दही भाताचंच बनवायला लागते तर मग तेच द्यावं लागन आणि हे बकऱ्या कापणं बंद करावं लागेल, हरकत नाही. आणि मग महाराजनं त्या ठिकाणी त्या लोकांना बोध दिला. सुंदर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराजांकडून एक अभंग स्फुरला असावा की याद ठेवा कधी बळी द्याल जीवा, कुळामध्ये दिवा न राहील, तयाचा तो आत्मा अंती देई शाप, लागतसे पाप दुर्बळाचे, जैसा त्या वधशी तैसी होय गती, काळ घरी जाती कापणारे, तुकड्या दास म्हणे जीवासी रक्षावे, तरीच पुण्य पावे जन्मोजन्मी. हा अभंग त्या ठिकाणी महाराजांच्या अंतःकरणात स्फुरला असावा त्या लोकांना सांगण्याकरता. आणि म्हणून फळाची आशे कापती बकरे, देती टोळ भैरे बळीदान, अशा पद्धतीची. किंवा या नवसामुळेच जर या सगळ्या गोष्टी प्राप्त होते गडे हो, या नवसामुळेच जर मुलं होतात तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, वैद्य वाचविती जीवा करी, तरी कोण ध्याते देवा, अंगी दैवत संचरे, मग तिथे काय उरे. प्रश्न विचारलाय तुकाराम महाराजांनी. आणि त्याच पद्धतीचा प्रश्नही सुद्धा त्या ठिकाणी लोकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विचारला की देवी देवांनी पुत्र होते झाले, कासयासी केले रांडे पती. महाराजांनी प्रश्न विचारला, देवी देवतांच्या कृपेनं जर मुलं झाले असते तर लग्न कशाला केले असते? मग कासयाशी केले रांडे पती, कशा करता त्यांना त्या स्त्रियांना पती मिळवून दिले, मातृत्व त्यांच्या ठिकाणी यावं म्हणून काय गरज भासली होती? देवाच्या कृपेने जर मुलं होत असतील, कोणाच्या देवाच्या नवसाला जर मुलं होत असतील तर माफी मागून शब्द प्रयोग करेल, तुमच्या पत्नीचं ऑपरेशन केल्याच्या नंतर 2 मुलं झाल्याच्या नंतर ऑपरेशन करा आणि ते ऑपरेशन झाल्याच्या नंतर एखाद्या देवाला नवस करा मुलगा झाला पाहिजे म्हणून. होते काय पहा, कृपाच होत नाही देवाची तुमच्यावर. माफी मागून शब्द प्रयोग केला. तपमूर्ती गाडगे बाबांचे वाक्य आहेत, नवसाला जर मुलं होत असतील तर एका खोलीत तिले ठेवा आणि दुसऱ्या खोलीत त्याले ठेवा म्हणे, आणि मंदात हा गाडग्या उभा राहते म्हणे. गाडगे बाबाचे वाक्य आहेत. आणि जर लेकरू होईल तर गाडग्या फाशी घेईन म्हणे. किती हिमतीनं म्हटलं असेल त्या गाडगे बाबाने त्यावेळेस, तपमूर्ती गाडगे बाबा. या पद्धतीचा संदेश त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि त्यांच्या समोर ठेवला, त्या जनतेच्या समोर ठेवला. आणि महाराजांनी ते उखडण्याकरिता साहित्यामधलं कुदळ फावळं वगैरे मागितलं त्या ठिकाणी. आणि ती कापूर बोलावला, तिथं कापूर लावला आणि सद्गुरुनाथ महाराज की जय, बजरंग बली की जय असा जयघोष केला. आणि तो कापूर पेटवला आणि तो कापूर देवीला दिला. देवीला कापूर दिला, स्वतःही कापूर घेतला आणि त्या देवीच्या अवतीभोवतीचं सगळं ते जे काही तिला तिथं फिट्ट केलेलं होतं त्या ठिकाणी ते पूर्ण खाणायला लागले. आणि ते खांदून त्या ठिकाणी चिमूरचे काही महाराजांचे 1-2 मित्रही मग महाराजांना त्या ठिकाणी मदत करायला गेले. ती देवी काढली आणि ते मोकळी झाल्याबरोबर मदतीनं त्या मित्रांच्या ती देवी उचलली. आणि मग ती उचलल्यावर पलीकडे एका गावाच्या बाहेर कुंपणाच्या जवळ ते देवी नेऊन ठेवून दिली. तिचा अपमान केला नाही, कारण तिच्यावरती लोकांची श्रद्धा आहे
आणि श्रद्धा जर असेल तर भावधरी तया तारील पाषाण, सज्जना दुर्जन काय करी, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून भाव जर धरला तर पाषाण सुद्धा फलद्रूप अशा पद्धतीचं होत असते. त्या पाषाणाची केलेली भक्ती सुद्धा फलदायिनी स्वरूपाची ठरत असते. कारण भावेही विद्यते देवो तस्मात भावही कारणम. अर्थात भाव ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी देव असते. आणि ज्या ठिकाणी तुम्ही भाव तुमचा दृढ कराल, भाव तिथं देव ही संताची वाणी, तिथे जर तुमचा भाव असेल तर ते फलद्रूप होत असते. आणि म्हणून त्या लोकांची श्रद्धा होती, म्हणून त्यांची श्रद्धा दुखावली नाही, परंतु ती देवी दूर नेऊन ठेवली त्या हनुमंताच्या मंदिरापासून. आणि त्या लोकांना ते सगळं पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं की या पद्धतीचं आमच्या गावामध्ये सगळं चालू होतं की या देवीला उचललं की अशा पद्धतीचं अनिष्ट होते, उलटी होते, ती रक्ताचीच उलटी होते आणि तो माणूस जिवंतच राहत नाही. अशा पद्धतीचं ज्यावेळेस या समाजामध्ये आम्ही ऐकत होतो वा पाहत होतो, पण देवबाबासारखा महात्मा या ठिकाणी करतो, त्याला काहीच होत नाही. हे सगळं पाहून ज्यावेळेस ते आश्चर्य राहिले, त्यावेळेस हा देवबाबा त्या देवीपेक्षाही श्रेष्ठ आहे हा भाव त्या लोकांच्या अंतःकरणात निर्माण झाला. की हा तुकडोजी महाराज नावाचा जो महात्मा आहे, ज्याला आज नुसतं केवळ संत नसून फक्त समाज सुधारकाच्या लाईनमध्ये काही भामट्यांनी बसवला आहे, तो जीवनमुक्त महात्मा कसा होता. तो विदेहमुक्त महात्मा असून सुद्धा जीवनमुक्त अवस्थेत येऊन अशा पद्धतीचे काम करत होता. तो किती उच्च कोटीचा पराकोटीचा महात्मा होता, ज्याला काही बुद्धिभ्रष्ट लोक महानास्तिक म्हणतात, त्याचं भजन म्हणणं पाप आहे असं म्हणतात, त्याच्या ग्रामगीतेला संडास साफ करणारी गीता म्हणतात. अशा पद्धतीचा उच्च कोटीचा महात्मा, ज्याला काही बुद्धिभ्रष्ट लोक महानास्तिक म्हणतात किंवा त्याला अरण्य पंडित म्हणतात, त्याला शास्त्राचा अभ्यास नव्हता म्हणतात, काय काय आरोप लावतात. ते कोट्यावधी महामूर्खांच्या मृत्यूनंतर जन्माला आलेला तो एकमेव असा माणूस असेल जो राष्ट्रसंतांच्या बाबतीत अशी वक्तव्य करतोय. आणि म्हणून इतकं पाहिल्यानंतर ते लोक थक्क झाले. आणि मग महाराजांनी जे नवस करणारे लोक होते त्यांना समोर बोलावलं आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून देवीची सात्विक पूजा करायला लावली. यथा मिलनोपचार द्रव्यार्थे पूज्यांचे करिष्य, अशा पद्धतीनं जे जे द्रव्य पदार्थ त्या ठिकाणी उपलब्ध होते त्याच्या माध्यमातून पूजा करवली. आणि त्या ठिकाणी महाराजांनी त्या ठिकाणी दही भाताचं बोनत तिथं ठेवण्याकरिता सुरुवात केली. अर्थातच जगद्गुरु शंकराचार्य यांनी ज्याप्रमाणे नरबलीची प्रथा बंद करून नारळ फोडण्याची प्रथा लावली होती, पशुपक्ष्यांना बळी न देता त्या ठिकाणी कोवळ्याचं कोवळं असेल किंवा काही फळं असतील ते कापायचे आणि त्याच्या माध्यमातून ते फळाला अर्पण करायचे किंवा मारुतीवर उडीद न्यायचे. या पद्धतीनं जे परिवर्तनीय कार्य जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी केलं होतं, तेच कार्य जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं होतं. म्हणून ज्या भामट्याला जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जगद्गुरु म्हणून मान्य नसतील, त्यानं माझ्यासोबत वाद घालण्यासाठी यावं आणि तुकडोजी महाराजांचं जगद्गुरुत्व सिद्ध करून मान्य करूनच माझ्या घरून जावं, एवढी ग्वाही मी देतो ती राष्ट्रसंतांच्या कृपेनं, की मी त्याच्या मनामध्ये राष्ट्रसंत जगद्गुरु आहेत हे त्याच्यासमोर सिद्ध करून दिल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्याच जगद्गुरूनं जे काम केलं तेच काम या काळामध्ये या जगद्गुरूनं केलं होतं. म्हणून जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे त्यांचं पूर्ण नाव आहे. माझ्या दृष्टीने ते जगद्गुरूच आहेत, नसतील त्यांच्याकरता नसोत, आमच्याकरता ते जगद्गुरूच आहेत. आणि म्हणून महाराजांनी त्या जगद्गुरूंच्याच कार्याची पुनरावृत्ती त्या ठिकाणी दाखवून दिली. आणि ती दाखवून देऊन हा तामस भक्ती प्रकार बंद करून सात्विक भक्तीचा प्रवाह त्या भक्तांमध्ये वाढवला. आणि त्याचं वर्णनसुद्धा केल्यानंतर महाराजांच्या नावाचा जय जय घोष त्या ठिकाणी सुरू झाला की देव बाबा की जय, देव बाबा की जय. मोठ्यानं लोक त्या ठिकाणी महाराजांचा जय जयकार करायला लागले. आणि महाराजांनी त्या प्रसंगाचं वर्णनसुद्धा, त्यांचं जे माझी आत्मकथा नावाचे काही अभंग भाग आहे किंवा मेरी जीवन यात्रा म्हणून काही श्लोकांचा भाग आहे, त्या अभंगामध्ये सुद्धा त्यांनी वर्णन केलं की खणोनिया देवी नेलीसे बाहेर, लोक भराभर बघती तोंड, तुकड्या दास म्हणे बकरे बंद केले, दही बोने दिले देवी लागी. या पद्धतीनं महाराजांनी त्याचं वर्णनही केलं. आणि त्या उसे गावचा हा अटीतटीचा प्रसंग महाराजांनी
अशा पद्धतीचा वर्णन केला. त्याचनुसार त्या भागामध्ये, चिमूरच्या भागात चंदनखेडा असेल, त्याच्यानंतर कुटुंडा असेल, अशा कितीतरी गावामध्ये महाराजांनी फार मोठी अशा पद्धतीचं यशस्वी कार्य करून दाखवलं आणि त्या लोकांना संदेश दिला की प्रभूशी सारखे सर्व जीव सारखे आहेत, प्रभूशी सारखे सर्व जीव आहे, दयाळू ती माये सर्वा लागी, जीव जन देवी करीतसे जगी, काय तीच भंगी कोण सांगे, पुत्रा माय वधी कैसी ती दयाळ, आम्हा म्हणो काळ आली जगी, आम्हा तरी देवी मागील बकरा, आम्हीच समोरा होऊ तिचे. किती हिंमत दाखवली. अरे आम्हाला जर देवीनं बकरा मागितला ना तर आम्हीच देवीच्या समोर आडवे होऊन तिला म्हणू आम्हालाच खाऊन घे, पण बकरा भेटणार नाही. इतकं धाडस दाखवलं आमच्या संतांनी. आणि तुकड्या दास म्हणे देवी ना मागत नाही या भागत घुमाऱ्याचे. त्या देवीचा नाही भाग, देवीला नाही पाहिजे बकरा. तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता त्या देवीचे जे भक्त आहेत, तामसी भक्त आहेत, त्यांना स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता हे पाहिजे असते. फुकटचा बकरा खाणं आवडते त्याला. विकत जर आणून खाल्लं तर पैसा खर्च होते, म्हणून फुकट लोकांकडून देवीच्या नावानं बकरा कापून घ्यायचा आणि त्यात आपल्या तोंड सुख घ्यायचं, आपल्या स्वादलोलुपतेचं त्या ठिकाणी पूर्ती करायची. ही त्या भगत लोकांची, घुमाऱ्या लोकांची इच्छा होती. ती कुठल्याही देवीची वा देवतेची इच्छा नव्हती. कारण देवासी पाहिजे बलिदान, तो आपला अभिमान जो आहे, अभिमान रूपी बकरा पाहिजे आहे, अहंकार रूपी बकरा पाहिजे आहे, काम क्रोध रूपी बकरा पाहिजे आहे. आमच्या महाराजांनी सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखुमाईच्या वरा. हा बकरा मारायचा आहे तर आम्ही हा बकरा मारत नाही आणि 4 पायाचा बकरा मारून टाकतो. देव दुर्बल घात, त्या दुर्बलाचा आम्ही जीव घेतो. लक्षात ठेवा, त्या दुर्बलाचा जर जीव तुम्ही घेत असाल तर मग मात्र महाराजांनी काय वर्णन केलं आहे. भक्ति भक्ति क्या कहते हो, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण चरित्र पावे सारी भक्ति खोका है. जल लेकर के देवी पर वो जाते हैं, देवी बिचारी क्या बोलेगी, पंडित मुर्गा खाते हैं. त्या देवीचा भक्त मुर्गा खाते, देवीला नाही पाहिजे आहे. ही अवस्था समाजाची झालेली असल्याचं महाराजांनी सांगितलं. आणि सबसे बड़ा लक्ष्य है साधुओं का, पिछड़ी जातियां, पिछड़े लोग, पिछड़ा विभाग, पिछड़े उद्योग आदि को उन्नत कर कर देशों को उज्जवल कार्यों के लिए ऊंचा उठाना, यही संतों का सच्चा कार्य है. असं महाराजांनी त्यांच्या एका लेख संग्रहामध्ये, श्री गुरुदेव मासिकामध्ये 1976 सालच्या एका लेखामध्ये महाराजांनी म्हटलं होतं. सबसे बड़ा लक्ष्य है साधुओं का. कौन सा? पिछड़ी जातियां, पिछड़े लोग, पिछड़ा विभाग, पिछड़े उद्योग आदि को उन्नत कर कर देश को ऊंचा, देश के कार्यों को ऊंचा उठाना, यही साधुओं का काम है. हा संदेश त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला होता. आणि म्हणून अशी संतांची ही श्रेष्ठतम भूमिका असल्यामुळे महाराजांनी या ठिकाणी या प्रार्थनेमध्ये गुरुदेवाच्या स्वरूपाचं वा अमर ज्योतीचं निजज्ञान त्या जीवनमुक्त पुरुषाला व्हावं वा त्या विदेहमुक्तालाही व्हावं. परंतु त्या जीवनमुक्ताला ते ज्ञान झाल्यानंतर त्याचं कार्य त्याच ठिकाणी थांबलं किंवा त्या ठिकाणी महाराजांनी प्रार्थना थांबवली नाही, हे वैशिष्ट्य आहे. त्याला हा पिंड ब्रह्मांडाचा सर्व अभ्यास जरी झाला, आत्म्याचा अनुभव जरी त्याला आला, तरी सुद्धा तो दुसऱ्याला देण्याचं कार्य त्यानं केलंच पाहिजे. दुसऱ्याला उन्नत करण्याचंही कार्य त्यानं व्हावं. म्हणून या ठिकाणीच महाराजांनी इतिश्री केली नाही या प्रार्थनेची, तर ही प्रार्थना पुढे या जगातील सर्वांचं जीवन हे उज्ज्वल व्हावं आणि त्या उज्ज्वल जीवनाकरिता महाराजांनी प्रार्थना केली की गुणधर्म दुनिया में बढ़े, हर जीव से कर्तव्य हो, गंभीर हो सबकी हृदय, सच ज्ञान का वक्तव्य हो, यह दूर हो सब भावना, हम नीच है अस्पृश्य है, हर जीव का हो शुद्ध मन, जब कर्म उनके स्पृश्य है. हा विचार समाजामध्ये दृढ करण्याकरता त्या जीवनमुक्त महापुरुषांनी सुद्धा आपलं जीवन खर्च करावं, हा संदेश देण्याकरता जीवनमुक्तीची परिसीमा गाठल्यानंतरही सुद्धा महाराजांनी पुढे प्रार्थना सांगितली आहे. त्या प्रार्थनेचे जवळजवळ
आता आपले 2 श्लोक राहिले आहेत, एक 7वा श्लोक आणि एक 8वा श्लोक. त्याच्यापैकी 7व्या श्लोकामध्ये उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपण प्रवेश करणार आहोत. तेव्हा आता त्या 10व्या श्लोकापर्यंत, त्या 7व्या श्लोकापर्यंत पोहोचण्याकरता आपण आता गाडीत बसूया. जवळजवळ उद्या 10 वाजता आपण 7व्या श्लोकात पोहोचून जाऊ या 6व्या श्लोकातून. आणि तोपर्यंत आता आमचा राम राम घ्यावा. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय हो. जय गुरु.